जलगांव जिले के पाचौरा तालुका के आंबेवडगांव क्षेत्र में एक तेंदुआ पानी की तलाश में खेत के एक कुएं में गिर गया। यह कुआं दिलीप पवार के खेत में स्थित है। तेंदुए ने कुएं में गिरने की खबर मिलते ही गांव के सरपंच और कई ग्रामीण तुरंत मौके पर पहुंचे। उस समय तेंदुआ पानी में डूबने से बचने के लिए संघर्ष कर रहा था। स्थिति की गंभीरता को देखते हुए ग्रामीणों ने मोटर की मदद से कुएं का पानी निकालना शुरू किया ताकि तेंदुए को बचाया जा सके। ग्रामीणों की इस सतर्कता और प्रयास से तेंदुआ कुछ ही समय तक सुरक्षित रहा और उसकी जान बचने की उम्मीद भी बनी। साथ ही वन विभाग को भी तुरंत सूचना दी गई और अधिकारी मौके पर पहुंच गए। हालांकि सभी प्रयासों के बावजूद करीब 2 घंटे बाद तेंदुए की मौत हो गई। मी गुलाब पाटील प्रहार जनशक्ती पार्टी पाचोरा तालुका अध्यक्ष। आता रोज बिबट्या दिसत आहेत लोकांना आणि बिबट्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं पशुधन खाल्लं जातं आहे। आता जंगल नष्ट झालेत, मोठे मोठे जंगल हे उद्योगपतींना दिले गेलेत, त्याच्यामुळे ते जंगल नष्ट झालेत। शेतकरी देखील आर्थिक अडचणीमुळे झाडं तोडतायत। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि हे जे जंगली जनावरं आहेत हे पाण्याच्यासाठी ग्रामीण भागात येत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा त्रास आहे। कारण त्यांना रात्रंदिवस शेतात राबावं लागतं, शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं आणि अशा अडचणीमध्ये शेतकऱ्यांना तो हल्ला करू शकतात। परंतु बऱ्याच ठिकाणी पाचोरा तालुक्यामध्ये पशुधनाचं नुकसान झालेलं आहे। आता काल परवाचीच गोष्ट आहे, कुठल्या आंबेगाव तांड्याला तो बिबट्या पाण्यासाठी विहिरीत पडला। आता कदाचित जर त्यांनी पाण्याची व्यवस्था केली प्रशासनाने, ठिकठिकाणी पाण्याचे स्रोत निर्माण केले म्हणजे त्यांना पाणी मिळेल, म्हणजे ते गावाकडे पाण्यासाठी येणार नाहीत। आता माझ्या गावात मागच्या हप्त्यात एक गरीब माणसाची बकरी खाल्ली, पण तो काही नाही। आता कालच आमच्या गावात, माझ्या गावात नाचनखेड्यामध्ये बिबट्या अनेक लोकांना दिसला। तो यासाठी प्रशासनाने त्यावर लक्ष दिलं पाहिजे, झाडं लागवड झाली पाहिजे। आता मी तर एकच सांगतो, प्रशासन फक्त काय करतं, सरकार झाडं लावा झाडं लावा झाडं लावा, स्वतः झाडं लावतात, एक जतन होत नाही। त्यासाठी मला शासनाला विनंती आहे की तुम्हाला जर वन वाढवायचं असेल, झाडं वाढवायची असतील, त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्या की एका झाडाला एवढं अनुदान देऊ, किंवा 10 एकर शेती आहे, 1 एकर झाडं लावा। आणि त्याच्यामुळे हा जो निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे की बेटाईम पाणी पाहिजे तसा पाऊस पडतो, नाही तेव्हा पाऊसच पडत नाही, हे समतोल जर राखायचं असेल तर शेतकरीच करू शकतात हे। आणि त्यासाठी शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्या आणि झाडं लावा, जेणेकरून निसर्गाचा जो समतोल बिघडला आहे कुठेतरी ठिकाणावर येईल। आणि आज आंबेवडगाव येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली आहे, त्यावर काय सांगाल? नाही, का बिबट्या विहिरीत पडला, त्याला पाणीच मिळालं नाही, तर पाण्याच्या शोधात तो विहिरीजवळ गेला आणि म्हणून तो पडला। कदाचित तुम्ही त्यांची पाण्याची व्यवस्था कुठेतरी केली असते तो तिथं आलाच नसता। काय सांगाल प्रशासनाला? मी प्रशासनाला एकच विनंती करतो, हे जे जंगली जनावर आहेत ते गावाकडे येत आहेत, त्यासाठी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। हे झाडतोड चालले आहे, वृक्षतोड ही बंद झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आहेत त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजेत। झाडं लावली म्हणजे त्या ठिकाणी हे जे वन्य प्राणी ते जातील, तिथं थांबतील आणि गावाकडे येणार नाहीत आणि गावाचं हे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं ते होणार नाही।